करुणा करा दयाला. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. मी कला कुसरी कायेच नेने बोलितो वचने भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे. पतित 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 तरी मिती वाचा पतित. परी तू आपुल्या सत्य मद करावे. सरते नाही चित्ती शुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी. अपराधाचा कळो तुका म्हणे काय बोलो. वसुदेव वसुधम देवम. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. डे 2 दिवस दुसरा. आणि गावची पहाट तुम्ही बघितली असेल कशी आहे. ते पोथी वाचत होते ते माझे आजोबा आहेत. आणि गावाला आमची सकाळ अशीच असते. आता साधारण 7 वाजलेत. उठायचं नव्हतं पण आता आम्हाला आमच्या आजोबांना घेऊन परत आमच्या गावाला जायचं. काल रात्री आम्ही इकडे आलो शूट करताना आलं, कारण खूप सारा पाऊस होता. त्याच्यामुळे गावी काय खेळत होते ते पण मला देखील शूट करताना आलं, कारण पाऊस होता. खेळत होते थोडे 2-4 पोरं भिजत वगैरे खेळत होते. आणि मी नाही शूट केलं, कंटाळलो. म्हटलं आपण निघूयात, कारण आम्हाला परत रात्री इकडे यायचं होतं पप्पांच्या गावावरून आईच्या गावाला. सो तसंच आम्ही गाडी काढली आणि रात्री इकडे आलो. निवांत झोपलो. आल्या इकडे आल्यावरती पण इकडे तुळशीचे लग्न वगैरे झाली. मी आल्या ठोस एकदम सॉलिड. सो बघूया आजचा पण दिवस कसा जातोय, त्यासाठी सोबत राहा. मी अपडेट देतच राहीन तुम्हाला. आता आम्ही निघतोय आमच्या गावी जायला. आणि आजी आणि दादाचं तिकडे गडबड चाललंय, तुम्हाला दाखवतो. ह्या लोकांच्या आजी नातूच्या गप्पा झाल्यात. मी आता उठतो, फ्रेश होतो आणि लगेच निघतो आमच्या गावी जायला. इकडं 1 2 3 4 हे इकडे पटपट डिश लागल्यात. मस्त सॉलिड नाश्ता करू. आणि कल्टेश. तर आमचा नाश्ता करून झाला आणि मी बाबूला बोललो मुद्दाम गाडी थांबव ह्यासाठी की तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. मी कालपासून खूप निसर्गाच्या सान्निध्यात राहतोय. सो इकडे तुम्हाला कदाचित दिसत असेल तर हा रावस व्यू माहोल यार मित्रांनो, माहोल. आत्ताच आम्ही जस्ट आलो, लगेच चेंज केलं आणि समोरच पालखी आलेली आहे. मला जास्त फार काय चेंज करायला मिळालं नाही. सो पालखी दारात आहे, तुम्हाला पालखी दाखवतो. म्हणजे बाजूवाल्यांकडे आहे. आता पटपट कुर्ता चेंज केला आणि आमच्या घरच्यांची सगळ्यांचे ड्रेसिंग वगैरे दाखवतो कशी आहे कशी नाही. तो गाईज थोडासा चेंज झाला. मगाशी मला वेगळ्या कुर्तात बघितला असणार आणि आता वेगळ्या कुर्तात बघताय, कारण माझा जो कुर्ता होता तो मी भावाला दिला आणि मी एक्स्ट्रा कॅरी केलेला व्हाईटवाला. सो व्हाईटवाला मी घातला आणि जो दुसरा होता कुर्ता तो दादाला दिला. बघू शकता. सगळेजण टिळे लावून हौऱ्यासारखे मिररमध्ये बघायला आलो की सगळ्यांचे बरोबर लागलेत त्या. आणि आमच्याबरोबर टुकू पण बघते. टुकू अरे
टुकू आमची लाजण्यात एक्सपर्ट आहे आत्ता तिला सगळं सांगितल्याप्रमाणे करते. नाही एक नंबर फोटो काढा एक नंबर. सो आमच्या दारात आत्ताच पालखी आले. तुम्हाला सगळी पालखी कशी नाचवतो कशी काय आहे ते दाखवतो सगळं. अण्णा चार तर हा बघ इकडे पप्पा साईडला हवा जरा. वहिनी इकडे बघा. काढ आई. हा पप्पा काय हिला दादा दारू हिला साईडला कर. इकडून साईडला पप्पा मागे वा इथून मागे वा. ए आबुदा आई पप्पाने इकडे बघायला बघ. पप्पा इकडे बघा. हा चाललंय मग काय. थांबा पप्पा. आबुदा इकडे बघ. हा आता पाय पडला तर पुढच्या वर्षी नाही आमचा फोटो काढून क्रॉस काढतो ना. क्रॉसिंग चालले ना क्रॉसिंग. त्याला पाया पडायला यांच्या मांग लागलाय. अरे ये इथं इकडे पण लागायला थोडी जाईल. तू पण पाया पडून घे. इकडे फोटो द्या. ही मूर्ती कोणता इकडे उभं राहायचं. आता इकडे बघा. इकडे बघा आता अण्णा आला काय म्हणून पाठव मला. पप्पा या पप्पा. हो पप्पा पप्पा तिकडे बाजूला उभं राहायच्या. कानाने हलूच मारलाय गडा गो. मोजाची पाण्याचा गडा गो. नंदाच्या हरीने हलूच मारलाय गडा गो. मोजाची चिंबलवर पाण्याचा गडा गो. नंदाच्या कानाने हलूच मारलाय गडा गो. मोजाची चिंबलवर पाण्याचा गडा गो. नंदाच्या कानाने हलूच मारलाय गडा गो.
मित्रांनो परत आता मी झोपून उठलोय. मस्त रावस झोप आलेली, तर झोपेतून उठवलं आईने आणि आत्ताच बोलली की जेवायची लास्टची पंगत आहे. तर म्हटलं आपला पायाला घेऊन पटपट आलो. इथे लास्टची पंगत तुम्ही बघू शकता. लास्टची पंगत बसले आणि आम्ही इथे सगळे उभे आहोत. दादा, आई, बाबा आणि आमची नानी. नानी कधी उठणार पंगत? हाय, आमचे सगळे व्ह्युअर्स लोक, फॅन फॉलोइंग सगळं हाय बी करताय तुम्हाला. दादा पटपट जेवू आणि परत एकदा झोपू छान. नानी बोलते आता उठतील बहुतेक तरी जेवून. मी आत्ताच आलो. आता उठल्यावरती नंतर आम्ही पटकन आमची जागा पकडू आणि गावाला आल्यावरती पंक्तीत बसायची मजा ही वेगळीच असते, तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो. आता पटकन पंक्तीची मजा घेऊ आणि जेवून मस्त परत झोपू. आम्ही म्हणजे झोप झाल्यानंतर आता मला लोकांनी जबरदस्ती उठवला. त्याच्यानंतर मी वॉशरूमला जाऊन आलो आणि मला हॉस्पिटात घेऊन चाललेत, हॉस्पिटात. आणि आमच्या दादाला काय कामं नाही आहेत. एक तर मगाशी कच्ची तेंडली दिली खायला झाडावरची. आता दिदीच्या हातामध्ये लिंबू आहे. दिदी लिंबू कुठे आहे? हे बघ लिंबू आहे. आणि आता काय दादा हे काय? तू चालतोस ना, हां पकडायला. एवढी काळजी आहे मला. म्हणजे दादा बोलतो मला ब्लॉगमध्ये घे, पण मी तुला काठी बिटी देतो सगळं तोडून बिड व्यवस्थित. समोरचा नजारा आहे एक नंबर यार, एक नंबर. डोंगराळ निसर्गाच्या सान्निध्यात पुन्हा एकदा. मला माहिती आहे की ब्लॉगमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात हा शब्द मी खूप वेळा वापरला आहे आणि दादाने मला मूलभूत आधार दिला आहे. गावठी बघूया कुठपर्यंत चालतो आणि कुठपर्यंत ही माझ्यासोबत राहते. गावी हा आनंद, ही मजा वेगळीच आहे यार. सो आता आम्ही चाललो आहे नदीवरती. अर्धी मंडळी आमची पुढे गेलेत आणि हे लोक माझ्यासाठी थांबलेले. सो आपण आता डायरेक्ट भेटूया नदीवरती. झाला मित्रांनो एक छोटासा घोळ आणि कन्फ्युजन. आम्हाला माहित नाही की आमची जी पुढची खड्ड्यामध्ये आलो ना, खड्ड्याच्या वरच्या मग आता आम्हाला माहित नाही की आमची जी पुढची मंडळी आहेत ती नक्की कोणत्या नदीवर गेलेत. दादा खड्ड्याच्या लय वर गेलास रे. कुणीकडे आहे? अरे काय नदी जायचं आता कुठे मी कशाला वाढलाय तिकडे गेली एवढे लांब येडी माणसा. फोन कोण घेऊन गेलाय मग? चला एवढा दीदी तू शार्प माइंडेड आमची दीदी. आमची जी बाकी मंडळ गेलेत ते लोक दुसऱ्या नदीवर गेलेत. तर आम्हाला आता परत तिकडे जायचं आहे. सो तिकडे भेटू. आम्ही दीदीला दीदी तू नाही तर शांतता आहे खूप. काल बोलला तू कोणतरी कमी वाटतंय, शांत वाटतंय. म्हटलं दीदी हे जे कौटुंबिक सुख आहे ते मी अनुभवतोय मित्रांनो. हा टुको तर मित्रांनो फायनली आपण नदीवर येऊन पोचलो आहे आणि तुम्हाला दाखवतो आपली पब्लिक काय करते. आता उडी मारते. आमचे भाऊजी जातात उडी मारायला डायरेक्ट पाण्यामध्ये. डुबकी मारतात डुबकी. आणि बाकी भाऊजी डुबकी मारा. अरे डुबकी भाऊजीने डुबकी बरोबर मारली पण तिकडे पाणी नाही आहे. पाण्याचा दोष आहे आमच्या भाऊजींचा. मी आणलाय हो. आमची टुक्कू मजा करते तिकडे भर पाण्यात. पडशील. भाऊजी कधी डुबकी मारताय वाट बघतोय.
आमचे चिल्ली पिल्ली सोबत आमची महिला मंडळ सुद्धा ऐकत नाही बस. ब्लॉगमध्ये आपण आमच्या दीदींना पण भेटू शकता. दीदी हाय कर, दीदी हाय कर. आम्ही गेली नेटवर्क पॉज झालंय बिचारीचं. फायनली भाऊजी आणि मी एक चाय पिऊन आम्ही नराधमासारखे कॉफी पितोय. ती ताईने बनवलेली आहे. ती समोर बसल्या तर ताईने कॉफी बनवली शार्प. आता वेळ आहे आमचा निर्णय द्यायची. ताई इथे भाऊजी कशी झाली जरा सांगा. आम्ही ग्रामस्थ छत्रपती शिवाजी महाराज धामणी साईडला का रिला हिला साईडला चालू होत आहे. साईडला का रिला ए बाई हिला साईडला कर. ना गाडी साईड बाबांनी साईडला कर. हा हटव हा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकं चिन्तामणि ठेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवर्वरं विघ्नेश्वरं ग्रामोराञ्जन संस्थित गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभमंगलं. तर आता बघितल्याप्रमाणे आपण आमच्या मंदिरातल्या नवीन तुळशीचा विवाह झालेला आहे. आणि अशीच आमची पोरं मित्रमंडळी गावची ती सगळी आता गावातल्या जेवढ्या तुळशी असणार तेवढ्यांचा विवाह पार पाडणार आहेत. आणि ही मजा वेगळीच असते. स्टार्टिंगचा मी फेस क्लिअर घेतला कारण तुम्हाला कळलं पाहिजे की कसं तुळशी गावी साजरीकरण होतं. तो त्यासाठी आपण सोबत मजा दाखवत नाही. ते माझा आवाज येणार नाही कारण स्पीकरवरती गाणी आणि एन्जॉयमेंट चाललं आहे. सो आपण भेटू लवकर. इथे अशी धमाल आणि मजा मस्ती होत राहील. सो मी तुम्हाला दाखवत राहीन पुढे आणि तुम्ही पण माझ्या सोबतच राहा त्यासाठी. आता आम्ही चाललोय दुसऱ्या घरी दुसऱ्या तुळशीचा विवाह करायला. ओके. आता आमचं ऑलमोस्ट 4थं घर आहे. समोर चाललंय लग्न. आणि आमची जी घारू आहे ती वायर पेटवून आणायला गेले. मी समोर इथे बॉम्ब रेडी पोझिशन ठेवलेला आहे. बॉम्ब म्हणजे पाऊस आहे. ए भाई मला लावायचे दादा पकड दे इकडे. वरती कुठलाच नाही. इथे दीदीला माझ्या ब्लॉग मध्ये यायचं होतं. ठीक आहे ती आता ऑन कॅमेरा बोलत नसेल पण ती ऑफ कॅमेरा आणि काकी त्यांना पण ब्लॉग मध्ये यायचं होतं पण ते आता काय काकी आणि काका उद्याची पॅकिंग करतायत. तोवर आम्ही दीदीवरती काम चालवून घेऊ. आता
ऑलमोस्ट 4थ्या घरचं झालंय, आता 5व्या घरी आम्ही गेलोय. काकी मी तुमच्यासाठी एवढा ब्लॉग काढतोय आणि दीदी बोलली मला काकी काय प्रसादी वगैरे तयार करतात, मंडळी तुळशी लग्नाला येणार म्हणून. आणि हे आमच्या काकींचं खूप सुंदर असं आत्ताच परत रिनोव्हेट केलेलं घर आहे. कदाचित इथे तुम्हाला लाईट्स ऑफ दिसत असतील, पण गावचं घर असं ह्याच्यापेक्षा सुंदर ह्याच्यापेक्षा काय नसू शकतं. काकी यार सॉरी दीदी, माहिती आहे मला फॅन मध्ये किती वेळा धक्का देणार आहे कॅमेरा द्यायला. आत्ताच जस्ट दीदीने परत एकदा मला धक्का दिलाय, कारण तिला सारखा व्हिडिओ द्यायचा आणि नाही सांगितलं मी त्याला. म्हणजे इंजुरी झाले फक्त तेवढं सांगितलंय, बाकी पायाचं नाही सांगितलंय. काकी मी तुमच्यासाठी घरात आलो आणि तुम्ही कॅमेऱ्याच्या मागे मागे पळताय. काकींचा पसारा खूप पडलाय आणि उद्याची तयारी आहे, सगळ्यांची उद्या तयारी आहे. सो काकींची घाई पण आहे आणि आय थिंक सो 1-2 घरानंतर आमचंच घर आहे परत एकदा तुळशी लग्नासाठी. सो काकींची तिकडे विवाहासाठी पण घाई चालले, उद्याची तयारीची पण घाई चालली आहे आणि सगळी ऑलमोस्ट घाई आहे. त्यामुळे काकींना ब्लॉगमध्ये येऊन न येण्यासारखं आहे. काकी एवढं काय दुःखच झालं नाही काकी, असं एकदम. सो आता आपण रेडी होऊयात. आपण आता समोरला एक गोंगाट आहे, मंडळी सगळे आताच हो मंडळी सगळे आमच्या मागच्या घरी चाललेत आणि तिकडून मग इकडे येतील. सो तोपर्यंत आपण मजा घेऊयात फटाक्यांची. सगळे आता लग्नाला आलेले मंडळी.